कुरकुरीत, चटपटीत असे उपवासाचे मेदूवडे आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत. नमस्कार, मी सांची. सांचीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मेदूवडे करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे मी एका पॅनमध्ये 1/4 कप वरईचे तांदूळ घेतलेत. याला बऱ्याच ठिकाणी भगर सुद्धा म्हणतात. हे जे वरईचे तांदूळ आहेत, हे आपण छान असे बारीक गॅसवर भाजून घेणार आहोत. तुम्ही इथे बघताय मी सतत परतून घेतेय. त्यामुळे ते सगळ्या बाजूनी छान असे भाजले जातात. एकतर यामुळे ते छान हलके होतात आणि आपण हे वरईचे तांदूळ जे आहेत, याचं पीठ बनवणार आहोत. ते भाजल्यामुळे ते पीठ जे आहे ते छान असं मिक्सरला बारीक होतं. त्यामुळे ते असे सगळ्या बाजूनी छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचे. तुम्ही इथे बघताय वरईचे तांदूळ भाजून झालेत. ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि आता 1/4 कप इथे मी साबुदाणा घेतलेला आहे. तो सुद्धा आपल्याला बारीक गॅसवर इथे भाजून घ्यायचा आहे. आपण हा जो साबुदाणा आहे, हा सुद्धा आपण मिक्सरवर बारीक करणार आहोत. हा भाजल्यामुळे छान असा हलका होतो आणि मिक्सरवर व्यवस्थित बारीक होतो. तुम्ही इथे बघताय आपण मिक्सरमध्ये वरईचे जे तांदूळ घेतलेत, हे मी बारीक करून घेतेय. हे अशा पद्धतीनं छान असं बारीक झालेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. आता साबुदाणा सुद्धा मी मिक्सरवर बारीक करून घेतेय. थोडंसं रवाळ असं टेक्स्चर झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी मिरच्यांचे तुकडे घालतेय आणि हे साबुदाण्याबरोबरच आपण एकदा फिरवून घेऊयात मिक्सरला. म्हणजे ते छान असं बारीक होईल. तुम्ही इथे बघताय असं अगदी बारीक रवा असतो ना, तसं साबुदाण्याचं पीठ झालेलं आहे. आता मी हे काढून घेतेय. आता इथे एक उकडलेला बटाटा आहे, तो मी किसून घेतेय. मॅश करून घेतला तरी चालेल, पण किसून घेतल्यामुळे ते छान असं बारीक होतं. त्यामुळे शक्यतो किसून घ्यायचा. त्यानंतर जिरे, अर्थात जिरे उपवासाला खात असाल तर घाला, नाही घातले तरी चालतील. चवीनुसार मीठ आणि इथे मी 1 टेबलस्पून दही घातलेलं आहे. आता आपण हे मळून घेऊयात. थोडासा अंदाज घेऊन मी इथे दही घालणार आहे. हे मिक्स केल्यानंतर मी इथे अजून 1 टेबलस्पून दही घालतेय. पीठ आपल्याला हे जे पीठ आहे हे फार सैल भिजवायचं नाहीये किंवा खूप असं घट्ट पण भिजवायचं नाहीये. मऊ असं जसं आपण साधारण एक कणिक असते मऊ थोडीशी, तसं भिजवून घ्यायचंय हे पीठ. त्यामुळे थोडं अंदाजाने मी इथे दही घातलं. लागला तर पाण्याचा हात लावायचा आहे. आता मी हे सगळं एकसारखं करून घेतलंय आणि याच्यामध्ये आता मी शेंगदाण्याचं कूट घालतेय. एक 2 टेबलस्पून मी इथे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. शेंगदाणे भाजून घेतले होते आणि मग त्याचं कूट केलेलं आहे. आता आपण हे मळून घेऊयात. लागलं तर थोडासा पाण्याचा हात आपण इथे लावायचा. अगदी थोडंसं पाणी लावायचंय. आता इथे मी जे दही घेतलंय हे फार आंबट दही नाहीये. व्यवस्थित मळून घ्यायचंय. आता इथे समजा पाणी जास्त झालं किंवा दहीच जास्त झालं तर मग ते थोडा वेळ तसंच बाजूला ठेवून द्यायचं. म्हणजे साबुदाणा आणि वरईचे तांदूळ जे आहेत ते पाणी छान ॲब्झॉर्ब करतात आणि पीठ आपल्याला हवं तसं होतं. आणि कमी पडलं तर अर्थात आपण पीठ मळताना थोडंसं पाणी ॲड करूच शकतो. तर आता हे आपण हे पीठ मळून झालेलं आहे. मी एका बाजूला ठेवून देते आणि आता आपण चटणी करून घेऊयात. मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं घेतलंय, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, चवीनुसार मीठ घालतेय आणि थोडीशी साखर. आता मी हे मिक्सरवरती फिरवून घेते. तुम्ही इथे बघताय ठोसर असं हे बारीक झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालतेय. साधारण एक 2 चमचे घातले. हे एकत्र करतेय आणि थोडंसं पाणी घालून हे परत एकदा मिक्सरला फिरवते. शेंगदाण्याच्या कुटाऐवजी आपण इथे अगदीच शेंगदाणे घातले तरी चालतील. तुम्ही इथे बघताय हे छान असं मिळून आलंय. मस्त अशी आपली खोबऱ्याची चटणी झालेली आहे. अगदी पटकन होते ही. आता ही हवी असेल तर अशी सुद्धा ठेवू शकतो. पण मी छान अशी तुपाची फोडणी देतेय याला. तूप गरम करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये जिरे घातलेत. तुपाऐवजी आपण इथे तेलाची सुद्धा फोडणी देऊ शकतो. जिरे छान तडतडलेत, तुम्हाला दिसत असतील. मस्त लागते फोडणी घातली की, थोडीशी चव वाढते. अर्थात फोडणी फोडणी नाही घातली तरी चटणी छान लागते ही चवीला. आता हे पण मिक्स करूयात आणि ही तयार केलेली छान अशी चटणी
बाजूला ठेवून देऊयात. हे जे आपण पीठ मळून ठेवलं होतं, याचे वडे करायला घेऊयात. मी हाताला अगदी थोडासा तेलाचा हात तेल लावून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं. गरज नाही पडत, पण वाटलं तर तुम्ही लावू शकता. आता हे हातावर असा गोल करून त्याला चपटं करून घ्यायचं आणि बाजूला थोड्याशा तुम्हाला दिसत असेल, क्रॅक गेल्यासारखं दिसत असेल, तर तेवढा काही फरक पडत नाही. तर ते थोडेसे आपण हातावर असे रोल करून वगैरे ते थोडेसे व्यवस्थित करून घ्यायचे आणि मध्ये होल करून हे अशा पद्धतीनं त्याला मेदूवड्याचा शेप द्यायचा. तुमच्या लक्षात येतंय. खूप मोठे पण नाहीत करायचे. मग ते तेवढे व्यवस्थित आतून तळले गेले पाहिजेत. त्यामुळे शक्यतो असे छान छोटूसे बऱ्यापैकी या साइजमध्ये व्यवस्थित होतात. आतून छान तळले जातात आणि सोपे आहेत करायला. तुम्ही बघताय. पीठ व्यवस्थित मळलं गेलं, की ते अगदी सहज करता येतात. काही वेळ लागत नाहीये. अगदी सहज आपण ते करू शकतो. तर हे असे मी वडे करून घेतलेत. एका बाजूला तेल गरम करून घेतलेलं आहे. आता आपण तेलामध्ये हे वडे सोडूयात. आता इथे जे तेल आहे ना, ते खूप जास्त असं गरम करून नाही घ्यायचं. थोडंसं नॉर्मल टेम्परेचरचं बऱ्यापैकी म्हणजे खूप धूर येईल एवढं पण गरम नाही करायचं आणि आपण वडे सोडल्यानंतर ते बुडबुडे थोडेसे शांत होईपर्यंत थांबायचं आणि मग सावकाश ते वडे पलटून घ्यायचे. बऱ्याचदा असं होतं, की वडे फुटतायत. तर मग आपण एकतर इथे शेंगदाण्याचं कूट घातलंय त्यामुळे साबुदाणा हे जे वडे आहेत हे फुटत नाहीत. खूप जास्त मळायचं नाही पीठ ते. त्यामुळे पण बऱ्याचदा असं होतं जास्त हलकं होऊन ते मग फुटतात. त्यामुळे ती पण एक काळजी घ्यायची मळताना. साबुदाणा वडे पण करताना असं होतं, खूप जास्त ते साबुदाणा वड्याचं पीठ जे आहे ते मळलं, की ते वडे सुद्धा फुटतात. तसंच याचं सुद्धा आहे. त्यामुळे खूप मळू नका. टेम्परेचर नॉर्मल ठेवा. अ, तसे तर तुम्ही इथे जे काही वडे केलेत त्यातला एकही वडा फुटलेला नाहीये. मी याच्या आधीही केले होते. तर तुम्ही बघताय छान असे गोल्डन रंगावर ते तळून झालेत आणि ते असे मी ते काढून घेतलेत. मी अजून 4 वडे याच्या तेलामध्ये घातलेत. तुम्ही इथे बघताय अगदी आरामात होतायत. ते फुटत नाहीयेत, तुटत नाहीयेत, काहीही होत नाहीये. त्यामुळे सांगितलेलं जे मेजरमेंट आहे ते फॉलो करून तसेच करून बघा. हवं तर आधी थोडे कमी प्रमाणात करा. तुम्ही बघताय मस्त असे गोल्डन रंगावर एकसारखे असे वडे तळून झालेले आहेत. तर मग आज ही केलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल, तर प्लीज या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सांचीज किचन. अशाच चटपटीत रेसिपीसह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.